ओम. सर्वांना सादर नमस्ते जी. फार फार दिवसापूर्वी आर्य समाजच्या साप्ताहिकामध्ये वाचलेली गोष्ट, अर्थात जशी आहे तेवढंच काही माझ्या लक्षात राहिलं नसेल, पण काही महत्त्वाचे मुद्दे मात्र ते लक्षात राहिले. ते आपल्यासमोर सादर करत आहे. कथा म्हणा, गोष्ट म्हणा. फार फार वर्षापूर्वी उत्तर भारतात, म्हणजे जिथे चंबळ खोरं, राजस्थान, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, पंजाब ह्या भागामध्ये एक डाकू राहत होता. त्याचं नाव होतं मल्ल्या. अतिशय खतरनाक डाकू म्हणून प्रसिद्ध होता. काहीतरी एक चांगले गुण असतं म्हणतात ना वाईट लोकातही, तसे एक त्यात काही चांगले गुण होते. म्हणजे तो महिला आणि मुलींना किंवा वृद्ध स्त्री किंवा वृद्ध पुरुष विनयभंग करायचा नाही, महिलांचा छेड काढायचा नाही. त्याच्यात तो स्वतः त्याच्या टाकून सरदारांना कडक शासित म्हणजे शिस्त लावून दिली होती. आणि त्याच्यात आणखी एक चांगला गुण, तर तो मी महिमा मंडन वर्णन करत नाही, डाकू तो डाकूच. पण त्याच्यामध्ये एक चांगला गुण होता, म्हणजे जर त्या परिसरामध्ये त्यांना राहते त्या भागामध्ये त्याच्या लक्षात आलं की कोण्या गरीब व्यक्तीच्या मुलीचं लग्न आहे आणि त्याजवळ पैसा नाही आणि तो पैशासाठी वनवन भटकत आहे, काहीतरी जमीन घाण टाकत आहे, काहीतरी करत आहे. अशा कठीण वेळेस तो पैसे एखाद्या पिशवीमध्ये भरायचा आणि गुपचूपपणे त्याच्या घरात स्वतः न कळत पोहोचते करायचा. पण तो डाकूच होता. त्याच्याकडे बरेचसे सरदार होते. ते सरदाराचं काम टाका घालणं. हा सरदाराचा मुख्य सरदार म्हणून हा मुख्य मलखास मल्ल्या. कडक शास्ती होती, त्याची कडक शिस्त होती. त्या चंबळच्या खोऱ्यामध्ये, त्या बिहडमध्ये एकदा जर गेला, लपून बसला, तर कोणालाच पत्ता लागत नसे. पोलिसांना किंवा सैनिक पाठवा. त्याचे अन्न पाणी मागवण्याचे किंवा काय मार्ग फार वेगळे होते, ते कोणालाच कळत नव्हते. असा हा मल्ल्या डाकू एके दिवशी त्याच्या सरदारांना सगळ्या बोलावलं एकत्र आणि सांगितलं की आज आपल्याला डाका घालायला जायचं आहे. त्या ठराविक वेळेला, ठराविक नाही, ते इथं या एकत्र आले. तिथं कुठं घालायचंय डाका, कोणावर घालायचा आहे का, काहीच नाही. फक्त हा मुखिया जो असेल, मल्ल्या जो असेल, तो सांगायचा, त्याप्रमाणे ते लोक आहेत. त्याच्या ह्यानं पुढे निघाला. सगळे सरदार मागे निघाले. अंधार झाला. समजा 9:01 वेळ असेल. हा गावाच्या बाहेरच सर्व सरदारांना उभं केलं. ह्यानं थांबवायला सांगितलं आणि त्याची एक पद्धत होती. ज्या ठिकाणी डाका घालायचा त्या गावामध्ये, त्या परिसरामध्ये तो चक्कर मारायचा वेषांतर करून. तसंच ह्यानं तिथं उभं केलं सगळ्यांना, सरदारांना, आणि एकटाच निघाला वेषांतर करून की गावात जायचं आणि निरीक्षण करायचं. कुठं बंदोबस्त नाही पोलिसांचा, त्यांच्याकडे काय कुमक आहे किंवा लोकांची परिस्थिती कशी आहे, काय झालंय, कुठं काय चाललंय का. ह्यानं त्या गावात गेला. त्या गावामध्ये
एका ठिकाणी त्या गावाच्या मध्यभागामध्ये चौराह्यावर, चौरस्त्यावर म्हणू आपण, प्रवचन चालू होतं आणि बरेचसे लोक तिथं जमलेले होते. हा योग्य अंतर ठेवून, स्वतःला गुप्त ठेवत, त्यांच्यामध्ये जाऊन एक प्रेक्षक बसल्यासारखा बसला. पण याचा उद्देश, हे सभा केव्हा संपते आणि कसं सांसम होते आणि काय काय होतं ते टेहळणी करणे, निरीक्षण करणे हा होता. हा इकडे तिकडे पाहायला लागला. त्याची नजर त्याला जे पाहायचं होतं ते पाहायला लागला. जे निरीक्षण करायचे होते ते करत होता. इतक्यात त्या महाराजांचे, त्यांचं नाव होतं श्री गणपती शर्मा, एक धोतर अंगावर आणि एक धोतर, एक शर्ट वर पाय घातलेलं, किरकोळ बांधा, हाडं दिसायची सगळी, पण चेहऱ्यावर किंवा जिभेवर इतकं तेज होते, इतकी ओजस्वीता होती किंवा इतका प्रसाद कोण होता की लोकांच्या अंतःकरणात जाऊन ते शब्द बसायचे. प्रसाद कोण त्याला म्हणतात. त्यांचं प्रवचन चालू होतं. अर्थात विषय मला आठवतो तो कर्म सिद्धांत सांगत होते. हा घन विषय आहे, अतिशय सोप्या भाषेत. हा कर्मसिद्धांत कोणालाही आवडतो, जे ऐकून घ्यायला, आणि तसं वागणं फार अवघड असतं. तो सांगत होते. ह्या मल्ल्याचं लक्ष त्यांच्या बोलण्याकडे गेलं. लक्ष ह्याचं विचलित झालं. ह्यानं ज्या कामाला आला होता, जे निरीक्षण करणार होता, ते बाजूला राहिलं. ह्याचं निरीक्षण दुसरं सुरू झालं. हे काय सांगतात महाराज, काय नाही. सभा संपली. महाराज कुठे गेलेत? ह्याने तसं दबा धरत पाहत त्याच्या नेहमीच्या पद्धतीनं पाहिलं. गावाच्या एका बाजूला आर्य समाजचं एक भवन होतं. त्याच्यामध्ये एक खोली होती. खोली आणि समोर एक मोकळं हॉल. त्या खोलीला एक दार होतं. त्या खोलीच्या दारात जाऊन हे मध्ये गेलेले पाहिलं. एकटेच गेलेत पाहिलं. हा वापस आला, गावाच्या बाहेर आला. ज्या ठिकाणी सर्व सरदारांना उभं थांबायला सांगितलं होतं तिथं गेला आणि म्हणाला, आज डाका घालायचा नाही. तुम्ही आता आपल्या त्या रस्त्यानं सुरक्षित स्थळी जाऊन पोहोचा. आणि हा वेशांतर करून त्याचं वाहन, जे घोडं वगैरे काय असतं, तसं कुठंतरी लपवून ठेवून दिलं, बांधून ठेवलं आणि तो एकटाच गावात गेला. त्या महाराज जिथं थांबलेत त्या खोलीच्या समोर गेला आणि खोलीचा दरवाजा उघडला. आतून ते झोपलेलेच होते, नुकतीच झोप लागलेली होती. ते महाराज उठले आणि विचारलं, कोण आहेस बाबा? ह्यानं सांगितलं, मी मल्ल्या डाकू आहे. खरं ते सांगितलं. महाराज काही विचलित झाले नाही, पण म्हणाले की बाबा माझं आहे काय? एक अंगावर धोतर आणि एक पिशवीमध्ये आणि एक शर्ट अंगावर, एक पांघरायला आहे. जिथं कुठं जातो, जे कोणते खाऊ घालतात, चार बोलायला सांगतं, चार लोक येतात एकत्र, मी बोलतो, माझं काय मिळणार आहे तुला? नाही महाराज म्हणे, मला तुमच्या कोणाशी बोलायचंय काही, विचारायचंय का? कृपा करा आणि दरवाजा उघडा. त्याच्या भाषेत बोलला असेल, इतकं सभ्य भाषेत बोलला नसेल, पण काहीतरी मार्दव आणून बोलला असेल. महाराजांनी दरवाजा उघडले ना, काय भीती आहे. आला. महाराजांचा जसं काही नमस्ते करायचे, हात वाकवून वगैरे केला आणि योग्य ठिकाणी बसले. हे दोघं जण, रात्रीची वेळ, एक डाकू आणि एक प्रचारक. दोघांमध्ये संवाद सुरू झाले. मल्ल्या विचारत होता, ते सांगत होते, प्रश्नाची उत्तर देत होते. असा संवाद चढत राहायला बराच वेळ झाली आणि दोघांच्या लक्षात आलं की आता रात्र संपणार आहे आणि दिवस निघणार आहे, तर झोपायचं. पण दोघांनी ठरवलं. मल्ल्याने सांगितलं, महाराज मला कृपा करून पुन्हा आणखी भेट द्या. मी पुन्हा ठरलेल्या वेळेस, ठरलेल्या ठिकाणी, तुमच्या संकेताच्या ठिकाणी येईल. आणि अशा रीतीनं
ह्या प्रवचनकारची भेट आणि मल्ल्याची भेट होत राहिली. प्रश्न उत्तर संवाद सुरू झाला. आणि जिथं संवाद सुरू होतो, जिथं चर्चा सुरू होते, तिथं काहीतरी चांगलं निष्पन्न होतं, निर्माण होतं. मल्ल्यावर लाखो रुपयाचे बक्षीस त्यावेळेस सरकारनं जाहीर केलं होते, जिवंत किंवा मुर्दा त्यात सांगणार. आणि हे दोघं जण नेहमी एकमेकांना बोलत होते. या मल्ल्यानं सांगितलं महाराजांना की महाराज, मी शरण यायला तयार आहे. तुम्ही सरकारकडे जा आणि मध्यस्थी करा. मी शरण येतो. मी सगळं सोडून देतो. फक्त एकच माझी विनंती आहे की तुम्ही पुढे व्हा. तुमच्या हातात मी माझा हात देतो आणि तुम्ही माझा हात तुमच्या हातानं पोलिसांच्या हवाली करा. हेच माझी विनंती. ठीक आहे, तसं करतो. ह्यांचं सरकार दरबारी वजन होतं, म्हणजे जाणून ओळखून होते. त्या भागातले SP वगैरे प्रमुख पोलीस अधिकारी, शासनिक अधिकारी, मंत्री वगैरे सगळे. दिवस ठरला. हा शरण येणार म्हणून खूप मोठा समारंभ. लोक आजूबाजूचे पाहायला येणार की हा कसा शरण येतो. ठरलेल्या दिवशी, ठरलेल्या ठिकाणी, ठरलेल्या वेळी मल्ल्या डाकू त्याच्या डाकूच्या पेहरावात, पोशाखात हजर झाला. हजर होऊन त्या सभेच्या मंडपाच्या गेटजवळ येऊन थांबला. मधून प्रवचनकार श्री गणपती शर्मा बाहेर आले. त्यांनी त्याचा मल्ल्याचा हात हातात घेतला आणि पुढे त्याला चल म्हटले. आणि पुढे गणपती शर्मा आणि पाठीमागे हा मल्ल्या डाकू दोघं जण स्टेजकडे गेले. स्टेजवर गेल्यावर ते महाराज प्रवचनकार बसले आसनावर. ह्याने मल्ल्यानं समारंभपूर्वक आपले हत्यारं काढले. त्याजवळ जे काही होते, रायफली, जंबी वगैरे सर्व होते, ते महाराजांच्या पायाजवळ ठेवले आणि हात हातात दिला. महाराजांनी तो हातात घेतला आणि पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्याच्या स्वाधीन केला. त्याच्यानंतर जे काही व्हायचं ते झालं. महाराजांनी सरकारकडे शब्द टाकला होता त्याप्रमाणे सरकारनेही त्याला काही दिवस जेलमध्ये ठेवलं. त्याचं मत परिवर्तन झाले याची खात्री करून घेतली. त्यांच्यावर अनेक उपाय असतात पोलिसाजवळ, शासनाजवळ. त्याला पुनर्वसनाची सोय केली. जे पुन्हा जाऊन असे अवैध धंद्यात जाऊ नये, वैध मार्गाने पैसा कमवून उपजीविका करावी अशी व्यवस्था केली. आणि हे अशा रीतीनं एक डाकूचं परिवर्तन झालं. वाल्याचा वाल्मिक ऋषी झाला आणि या मल्ल्याचा एक साधारण चांगला मनुष्य म्हणून निर्माण झालं. ते केवळ एका प्रचारकामुळं, काही शब्दामुळं. तर हे शब्दांचं सामर्थ्य, साधू लोकांचं सामर्थ्य सांगण्यासाठी मी हे आपल्यापुढे सादर केलं. आपल्याला प्रतिसाद काय मिळतो, जे देताल ते मी स्वीकारायला तयार आहे. धन्यवाद.